नमस्कार मित्रांनो, मी अनुज साळवी स्वागत करतो तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या 20 डे चॅलेंज मला डे 5 आहे आणि आज आपण खेळायला चाललो आहे क्रिकेट बॉक्स. तर बघू आजचा दिवस पण कसा चालला आपला. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आता अजून कोण आलं नाही बाहेर खेळायला. माझ्यावर फक्त इकडे रुकेशच बसला आहे, बाकी सगळे गेले जेवायला. आपला नाश्ता वगैरे झाला आहे. बघू आता वाट बघू कोण कोण येते आणि मग आपण पण निघू डायरेक्ट खेळायला. तर आता आपण निघालो आहे. आपला मोनू आहे, हा भाऊ मोनू आहे, मामा आहे, काका आहे, आपला बाबू तिकडं उभा आहे आणि आपला आशू पण आहे. तर आता आपण रिक्षाची वाट बघतोय. रिक्षा येईल तसं आपण पण निघू आणि मग तुम्हाला डायरेक्ट आपल्या निकेशला भेटू. ठीक आहे. तर आता आपण निघालो आहे. तर मोनू आहे, आपला भाव आहे. तर आता मामा लोकांना रिक्षा नाही भेटले म्हणून ते थांबले. आपल्याला रिक्षा भेटली आहे. तर आपण पोचू आता थोड्या वेळात आणि तुम्हाला तिथे भेटू. आणि इथं आपला काका बॉल काढायसाठी एवढं स्ट्रगल करतो. इथं आपला वरती बॉल गेलाय टॅरेजवरती. तर आता आपला काका स्ट्रगल आहे बाई, खूप स्ट्रगल करतो. सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या काकाचा स्ट्रगल आहे आणि खूप हात आहे आपल्या काकाचा त्याच्यामध्ये. एक प्रकारे आपला काका माकड आहे. माकड हा आमच्या गणेश टोकर माकड आहे. माकड महेश खामकर आणि दुसरा माकड येतोय, अजून भेटला नाही. कवरच्या पाठी आहे. 7 रुपयाची का नाही, 7 रुपयाची. इतक्या होती कोण जिंकलाय? ठीक आहे. तर आता मामा टॉस जिंकलाय. आता आपण थोड्या वेळात मॅच चालू करू. सगळे रेडी झालेत. आइए देखते हैं मजा आएगा. अशी फलंदाजी करताना छोटे पायाचा मुलगा दिसतो आम्हाला आणि हा त्यांचा तिसरा बॉल आहे. हो काय करतात, हा बॉल टाकला आणि हा गेला रनआउटचा चान्स. सुंदर अशी फलंदाजी करत SSD 03 तिकीट घालून विनायक दादा दोरी पुढे उर्फ माग्या. नो बॉल आणि हा नो बॉल आहे. पाय पुढे काढून मारण्याच्या प्रयत्नामध्ये पण पाय छोटे असल्यामुळे शॉट बसला नाही. विनायक दादा प्रयत्नात मागीवर मारण्याचा 1 रन. वाईटिंग लहान पण कीर्तिमान असा फलंदाज आहे. बॅट पण त्याची हाईट एवढी. पुन्हा एकदा नवीन शॉटच्या प्रयत्नात 1 रनाचा प्रयत्न सुद्धा धावून चेंडू 1 रन काढून त्याची स्ट्राईक रोटेट केली आहे. ते बोलतात मलाच खेळायचं आहे आणि मीच करणार काहीतरी. नवीन ओव्हरचा नवीन बॉल बॉलिंगला आहे उर्फ सिद्धेश एसरी. निर्धार चेंडू गोलंदाजचा बॉल
आणि बॅट्समनची बॅट सुंदर असा एक रन. नॉन स्ट्राईकला असे आमचे उर्फ पांग्या दादा. नवीन बॅट्समन विवेक पुढे मारण्याच्या प्रयत्नाने हा गेला स्टंप आउट. नवीन बॅट्समन प्रज्ञेश संपाळ. क्वालिटी बॅट्समन बोलले जातात त्यांना, क्वालिटी बॅट्समन. आणि हा पहिला चेंडू पुढे मारण्याच्या प्रयत्नाने एक रन निर्धारपणे काढण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा बॅटिंगला पांग्या दादा. SSDचा टी शर्ट घालून 03चा नंबर आणि हा डॉट वेगळाच काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये गेले आणि हा डॉट झाला. फुल असा एक रनाचा शॉट मारला आणि रन आउट त्याच्यात आणि हे झाले आहेत विनायक दादा रन आउट. 2 ओव्हर नंतर रन झालेले आहेत 8. फलंदाजांकडून काही नवीन चमत्कार दिसत नाही आहे. दोघं पण नवीन बॅट्समन आहेत. फुल बॅट्समन म्हणून ओळखलेला नवीन प्रज्ञेश संपाळ आज स्ट्राईकवर आहे. बघू ते काय करतात. मॅचची 3री ओव्हर आणि जलेबी बॉलर म्हणून प्रसिद्ध आहे मनीष शिंदे बॉलिंगला. काय करतात चमत्कार बघा. हा पहिलाच बॉल नो बॉल आणि हा रनच्या प्रयत्नात बॉलिंग आणि हा दुसरा चेंडू शॉट आणि हा गेला स्टेप आउट मारण्याच्या प्रयत्नात. यावर्षी ओमकार शिकवणे आले आहे खेळायला. नाव बघा कोमी. Leaving its mark, the roots stretch deep, the earth's gentle sigh, या टाइमात 2 रनचा प्रयत्न केला आहे. lullaby sung through the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. नवीन बॅट्समन Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. युपीचा बॅट्समन आहे. युपीवरनं मागवला आहे यांना. बघूया दोघांची जोडी कुठपर्यंत टिकते. 3 ओव्हरचा 14 बॉल आहे हा. नवल चौके नामांकित. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Whispering pines, sing me your tune, caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of तर 2 ओव्हरमध्येच आम्ही मॅच संपवली आहे.
कॅपॅसिटी मारली आता सिरीज काय सिरीज जिंकलाय हा बघा आपला मेन बॉलर मान्या आशु 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 सगळे निघालेत एक गाडीने चाललेत आणि आम्ही रिक्षाने चाललो तुम्हाला ते गेल्यावरती भेटतो फ्रेश वगैरे तर आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आज जास्त आपण घरून शूट नाही केलं फक्त मॅचेसच खेळलो तर कसा वाटला कमेंट करून सांगा तर भेटू आता आपण उद्या आणि उद्या एक चॅलेंज घेऊन येणार आहे तर तो पण बघा आणि आजचा कसा वाटला कमेंट करून सांगा